आज मी छोल्याची भाजी आणि पुरी बनवते। छोले मी 8 तास भिजवून स्वच्छ धुवून बटाटा आणि छोले मीठ टाकून 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतले आहे आणि मऊ शिजलेला आहे हे बघा। आता मी भाजीसाठी वाटण तयार करून घेते। आता वाटणामध्ये मी गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धनिया पावडर टाकून चांगले फ्राय करून घेते। वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून 2 मिनिटे शिजवून घेते। आता मसाला शिजून चांगला झाला आहे। आता मी याला थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेते। आता वाटण तयार आहे। आता मी टोपामध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, तेजपत्ता, दालचिनी वाटण टाकून चांगले फ्राय करून घेते। आता मी वाटणामध्ये लाल तिखट, मीठ टाकून चांगलं फ्राय करून घेते। आता वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची ग्रेव्ही शिजवून घेते। आता ग्रेव्हीमध्ये छोले बटाटा चांगलं मिक्स करून घेते। थोडंसं पाणी टाकून भाजी शिजू देते। छोले बटाटा भाजी तयार आहे। पुरी बनवण्यासाठी मी चपाती लाटून घेतलेली आहे। वाटीने गोल कट करून घेते। कढईमध्ये तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये पुरी सोडून पुरी आता टम फुगलेली आहे, पलटी मारून घेते। पुरी छोले बटाटा भाजी तयार आहे।